हाय हॅलो आणि नमस्कार, कसे आहात सगळे. तर आजच्या थंबनेल वरून तुम्हाला कळलं असेल की आजचं आपलं लेक्चर असणार आहे ज्या आपल्या 10th बोर्डच्या ज्या ऑफिशियल एक्झामच्या ज्या डेट्स आहेत त्या अनाऊन्स झालेल्या आहेत आणि आजची सगळी चर्चा असणार आहे. ऑल अराउंड सगळी चर्चा तुमची याच नोटिफिकेशन बद्दल किंवा ह्या जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ बद्दल असणार आहे. तर लगेचच आपण आपल्या मुद्द्याला हात घालूया. बघा, तुमच्याकडे ही नोटिफिकेशन आली असेल किंवा ही पीडीएफ असेल, तर तुमच्याकडे नसेल तर आपल्या युट्यूबचे जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये मी ही लिंक पिन डाऊन करून देईल, तिथून तुम्ही एकदा बघून घ्या. बघा, तुमचा जो पहिला जो पेपर असणार आहे मुलांनो, पहिला जो पेपर असणार आहे तो असणार आहे तुमचा 20 फेब्रुवारी 2026, 20 फेब्रुवारी 2026 पासून तुमचा पहिला पेपर असणार आहे. तो कोणता असणार आहे? तो असणार आहे तुमचा लँग्वेज फर्स्ट मराठी. लँग्वेज फर्स्ट मराठी. आणि मग त्याच्यानंतरून ज्या बाकीच्या ज्या लँग्वेज असणार आहेत, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नडा, तामिळ, तेलुगू, ह्या सगळ्या गोष्टी 20 तारखेला. पेपरचा टाइम किती असणार आहे सर? 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. नंतरून तुमचा बघा, हा पेपर शुक्रवारी झाल्यानंतर शनिवारीच म्हणजे 21 फेब्रुवारी 2026 रोजी जो तुमचा पेपर असणार आहे, ते हे बाकीचे पेपर इथं मेन्शन्ड आहेत. सर मग आपल्या मुद्द्याचा माल कोणता? तर मुद्द्याचा माल मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो आपल्यासाठी काय काय असणार आहे. लगेच शुक्रवारी शनिवारी पेपर सुरू झाले, रविवारी सुट्टी येईल तुमची, सोमवारी परत पेपर असणार आहे सेकंड और थर्ड लँग्वेज, त्याच्यामध्ये पण तुमचा मराठी असणार आहे. नंतरून बघा वेन्सडे म्हणजे 25 फेब्रुवारी 2026 रोजी तुमचा असणार आहे सेकंड और थर्ड लँग्वेजचा पेपर, जो असणार आहे तुमचा 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. इकडे बाकीचे कंपोजिट कोर्स, उर्दू आता बघा, ही पीडीएफ ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस थोडंसं मुलांच्या लेवलवरती, म्हणजे ऍज अ मुलगा तुम्ही जर 10वीला असाल, तुमचं थोडंसं कन्फ्युजन होणं किंवा गोंधळ उडणं ही खूप नॅचरल गोष्ट आहे. हा गोंधळ होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून नक्कीच 2-4 गोष्टी तरी फायद्याच्या मिळतील. बरं, आता आपला जो पेपर सुरू होतोय बघा, वेनसडे 4 मार्च 2026. ठीक आहे, तुमचा सेकंड और थर्ड लँग्वेज हिंदी असणार आहे, परत सेकंड और थर्ड लँग्वेज कंपोजिट. बरं, इथे हिंदी आणि हिंदी कंपोजिट याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्याला माहिती मी मराठी देईल किंवा हिंदी देईल किंवा इंग्लिश देईल. मग हे बाकीचे कंपोजिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता तुमचा जो कोर सब्जेक्ट आहे त्याच्यावरची आणि त्याची डेट बघा आणि मेन त्याचा टायमिंग बघा. सेकंड और थर्ड लँग्वेज हिंदी जो आहे तो 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तुमचा हा पेपर चालणार आहे. ठीक आहे. नंतर येऊ बघा, फ्रायडे आहे 6 मार्च 2026, परत मॅथमॅटिक्स पार्ट 1 11 AM to 1 वाजल्यापर्यंत, त्यालाच आपण बीजगणित अल्जेब्राही म्हणतो. ठीक आहे. सॉरी. नंतरून बघा, मंडेला येतोय तुमचा 9 मार्चचा पेपर. ठीक आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 2 ज्याला आपण जॉमेट्री म्हणतो. आणि लगेचच मंगळवारी सुट्टी येईल, बुधवारी तुमचा 11 मार्च 2026 रोजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1. ठीक आहे, तो आहे तुमचा 11 ते 1. ठीक आहे. नंतर फ्रायडेला येतोय 13 मार्च 2026 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, तो असणार आहे तुमचा 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. नंतर येतोय तुमचा मंगळवार सुट्टी येते, परत बुधवारी 18 मार्च 2026 रोजी सोशल सायन्स, ज्याच्यामध्ये तुमचा पेपर 2 म्हणजेच जिओग्राफी येतोय, सोशल सायन्स. आणि मंडेला तुमचा येतोय सोशल सायन्स पेपर 1, ज्याच्यामध्ये तुमची हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स. बरं, याच्यामध्ये आपले मुद्द्याचे पेपर कोणते आहेत सर? याच्यामध्ये बघा, फर्स्ट लँग्वेज तुमची 20 तारखेला येते मराठी. नंतरून बघा, नंतरून आहे 23 फेब्रुवारी सेकंड लँग्वेज, सेकंड और थर्ड लँग्वेज, त्याच्यामध्ये तुमचा येतोय मराठी किंवा हिंदी. नंतरून बघा, नंतर येतोय तुमचा वेनसडे 4 मार्च 2026 सेकंड और थर्ड लँग्वेज, सेकंड और थर्ड लँग्वेज. फ्रायडेला मात्र 6 मार्च 2026 मॅथमॅटिक्स पार्ट 1 जो की अल्जेब्रा असणार आहे. नंतर येतोय तुमचा मंडेला 9 मार्चला येतोय तुमचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री. त्याच्यानंतर तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतोय 11 मार्च. नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 फ्रायडे 13 मार्च सॉरी सोशल सायन्स पेपर 1 आणि पेपर 2 तुमचा येतोय मंडेला म्हणजे 16 मार्चला आणि नंतर येतोय 18 मार्चला. तर ह्या पीडीएफची आता खूप सारे मुलं म्हणतील की सर या पीडीएफची कॉपी आम्हाला तर भेटली नाही, मग ही ऑथेंटिक आहे की नाही? या सगळ्या गोष्टी मध्ये वेळ न दवडता जी तुम्ही ही जी आहे पीडीएफ याची मी तुम्हाला लिंक देईन. याच्यामध्ये बघा लिहिलेला आहे तुमचा 2026. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष न देता एक रिक्वेस्ट अशी आहे की सगळा जो फोकस आहे पिल्लांनो, तुमचा सगळा जो फोकस असला पाहिजे तो कुठं असला पाहिजे? अभ्यासावरती. ठीक आहे. अपकमिंग लेक्चर्स मध्ये आपण याच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तुमचा अभ्यास रिवाइज कसा करा, या सगळ्या गोष्टींवरती एक लेक्चर आणू. तात्पुरतं आता या पीडीएफ वरती फक्त फोकस करा. तारखा ज्या आहेत त्या तुम्ही लिहून ठेवा, कुठेतरी डोळ्यासमोर जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं लावून ठेवा, फोनवरती लावून ठेवा, म्हणजे एकही तारीख याच्यावरती मिस होणार नाही, याची तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. ठीक आहे. थांबूया आपण इथपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.